एक नवीन मिठाई रेसिपी पाहणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने भरपूर टेस्टी आणि हेल्दी अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे। उन्हाळा सुरू झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात द्राक्ष पाहायला मिळतात किंवा द्राक्षांचा सीझन चालू होतो। त्यामुळे आज आपण द्राक्षांपासून ही मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत। जास्त मेहनत न घेता सोप्या पद्धतीने घरातील फक्त 3 साहित्य वापरून भरपूर पौष्टिक अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत। त्याचबरोबर लहान मुलांना आता सुट्ट्या चालू होतील त्यांच्यासाठी मस्त अशी जेली किंवा चॉकलेट सारख्या चवीची ही मिठाई आज आपण बनवलेली आहे। चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या, चॅनलला सबस्क्राईब करा। मिठाई बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं लागणारं साहित्य म्हणजे आपण 1 वाटी भरून द्राक्ष घेतलेली आहेत। फक्त एकच वाटी द्राक्ष वापरून आज आपण अर्धा ते पाऊण किलोची मिठाई बनवणार आहोत। द्राक्ष आपण चांगली 2 वेळा धुवून घेतलेली आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण 1 वाटी द्राक्ष आपण टाकून घ्यायचे आहेत। पाणी न टाकता मिक्सरला छान याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अजिबात आपण इथे थेंबभरही पाण्याचा वापर केलेला नाही। आता आपण ही पेस्ट गाळणीने चांगली गाळून घ्यायची आहे। संपूर्ण मोठी 1 बाउल भरून इथे आपण द्राक्षांचा ज्यूस तयार करून घेतलेला आहे। संपूर्ण 1 वाटी द्राक्षांचा ज्यूस तयार केल्यानंतर त्यातून फक्त 1 चमचाभर चोथा निघालेला आहे। हा चोथा फेकून न देता आपण खाऊ सुद्धा शकतो। याची चव देखील खूप छान आंबट गोड तुरट लागते, त्यामुळे तो आपल्याला अजिबात फेकून द्यायचा नाही। आता आपण एक जाड तळाची कढई घेतलेली आहे। कढई आपण गॅसवरती ठेवलेली नाही, खालीच आपल्याला यामध्ये 1 वाटी भरून ज्यूस टाकून घ्यायचा आहे। 1 वाटी द्राक्षांचा ज्यूस आपण टाकून घेतलेला आहे। साधारण ह्या छोट्या कपाने 3 कप आपला ज्यूस भरलेला होता, त्याकरिता मी 1 कप भरून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे व त्याच कपाने 1 कप भरून आपल्याला साखर घ्यायची आहे। सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे त्या पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते। संपूर्ण जिन्नस विक्सने आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहेत। अजिबात कॉर्नफ्लोअरच्या कुठेही गाठी ठेवायच्या नाहीत। कॉर्नफ्लोअर टाकून सतत 1 मिनिट ढवळत आपण ही पेस्ट छान तयार करून घेतलेली आहे। अजिबात कुठेही कॉर्नफ्लोअरच्या गाठी शिल्लक राहिलेल्या नाहीत, संपूर्ण गाठी आपण मोडून घेतलेल्या आहेत। या पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकाल द्राक्ष थोडीशी जास्त प्रमाणात आंबट असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता। इथे द्राक्ष खूप मी गोड वापरलेली आहे, त्यामुळे साखर मी थोडीशी कमी वापरलेली आहे। कढई आता आपण गॅसवरती ठेवून घेतलेली आहे। हे मिश्रण एक सतत ढवळत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। एक सतत हलवत हे मिश्रण चांगलं आपण शिजवून घेतलेलं आहे। या पद्धतीने 2 मिनिटांमध्ये ते चांगलं थिक व्हायला सुरुवात होते। एक सतत हलवत राहिल्यामुळे हे मिश्रण अजिबात कुठेही त्याच्या गाठी राहत नाहीत। त्याचबरोबर इथे आपण जाड तळाची कढई वापरल्यामुळे ते खाली लागलं देखील जात नाही किंवा जळलं जात नाही। यामध्ये आपण 2 चिमूट फूड कलर टाकून घेणार आहोत। इथे मी ग्रीन कलर वापरलेला आहे, कारण ही मिठाई आपण द्राक्षांपासून बनवतोय, त्यामुळे इथे मी 2 चिमूट ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे। ग्रीन कलर इथे वापरल्यामुळे ही मिठाई दिसायला खूपच सुंदर दिसते। फूड कलर टाकून घेतल्यानंतर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं पातळ वाटते। पुन्हा साधारण 4 ते 5 मिनिटं आपण हे चांगलं एक सतत ढवळत शिजवून घ्यायचं आहे। चांगलं ते घट्ट करून घ्यायचं आहे। संपूर्ण 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण मीडियम फ्लेमवर एक सतत आपण शिजवून घेतलेलं आहे। छान ते घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल। यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट ॲड करून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। ड्रायफ्रूट्स ऐवजी तुम्ही इथे फक्त 2 चमचे मगजबी वापरू शकता। इथे माझ्याकडे मगजबी नसल्यामुळे मी काही बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत। साधारण पुन्हा अर्धा मिनिटं हे मिश्रण चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम आता आपण बंद करून व एका बाउलमध्ये हे मिश्रण आपण भरून घेऊया। इथे तुम्ही एखाद्या ट्रेमध्ये हे मिश्रण भरून घेऊ शकता। खाली इथे मी बदामाचे काप टाकून घेतलेले आहेत। यामध्ये संपूर्ण मिश्रण गरम आहे, तेच आपल्याला बाउलमध्ये भरून घ्यायचं आहे। इथे आपण 1 वाटी भरून कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे, त्यामुळे कॉर्नफ्लोअर जसजसं थंड होईल तसं ते जास्त थिक व्हायला सुरुवात होते, त्यामुळे ही प्रोसेस करणं खूपच महत्त्वाचे आहे। गॅस बंद केल्यानंतर लगेचच हे मिठाईचं मिश्रण आपल्याला एखाद्या ट्रेमध्ये किंवा असं बाउलमध्ये भरून घ्यायचं आहे। छान आपण हे सेट करून घेऊया। वरून काही तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊ शकता। ही मिठाई तयार करण्यासाठी आपण अजिबात तुपाचा वापर केलेला नाही, तरी देखील तुम्ही बघू शकाल अगदी छान शायनी ही मिठाई तयार झालेली आहे। खूप कमी मेहनतीत सोप्या पद्धतीने पौष्टिक अशी ही रेसिपी बनवून तयार होते। हा बाउल साधारण 1 तासभर आपण छान थंड करून घ्यायचा आहे, सेट करून घ्यायचा आहे। 1 तास झालेला आहे, मिठाई चांगली सेट झालेली आहे, तुम्ही बघू शकाल। मिश्रण कुठेही आपल्या हाताला चिटकणार नाही, छान झालेले आहे।
आता आपण बाऊल एका ताटामध्ये पलटी करून घेऊया. त्याआधी बाऊलमध्ये असलेली मिठाई आपण चाकूने थोडीशी सैल करून घ्यायची आहे. बाऊलवरती वरून एक ताट ठेवून मिठाई आपण डिमोल्ड करून घ्यायची आहे. अगदी सहजपणे ही मिठाई डिमोल्ड होते. अजिबात बाऊलला किंवा ट्रेला चिटकली जात नाही. इथे आपण ट्रेला किंवा बाऊलला अजिबात तूप लावून घ्यायचं नाही, तर देखील ही मिठाई अगदी सहजपणे बाहेर येते. तुम्ही बघू शकाल, छान मस्त शायनी, छान चकाकी आलेली आहे. मस्त जेलीसारखी फ्लफी ही मिठाई बनून तयार झालेली आहे. ही मिठाई आपल्या आवडीप्रमाणे आपण हवी तशी कट करून घेऊ शकता. इथे मी स्क्वेअर म्हणजे चौकोन ही मिठाई कट करून घेणार आहे. छान मिठाईच्या चौकोनी वड्या तयार करून घेणार आहे. खूप छान सोप्या पद्धतीने द्राक्षांपासून मस्त अशी मिठाई तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा येत्या उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये द्राक्षे आलेली आहेत. ही रेसिपी आपल्या लहान मुलांसाठी असो किंवा कुठल्याही सणांसाठी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लहान मुलांना सुट्ट्या चालू होतील, सुट्ट्यांमध्ये चॉकलेट म्हणून सुद्धा ही रेसिपी तुम्ही देऊ शकता. कारण आपण जसे फळांचे चॉकलेट खातो, जेली चॉकलेट, त्या पद्धतीच्या चवीचे घरच्या घरी हे चॉकलेट किंवा ही मिठाई बनवून तयार होते. रेसिपी आवडल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.